नमस्कार, मी डॉक्टर श्वेता कुलकर्णी। मी गेली 12 वर्ष श्री विश्व आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय येथे शुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिस करत आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बस्ती चिकित्सेविषयी जाणून घेऊया। तर आमचे वृद्ध वैद्य सांगून गेलेले आहेत की बस्ती घ्यावा, बस्ती द्यावा, बस्ती जीवाचा विसावा। तर का बरं बस्तीचं एवढं महत्त्व आहे? तर मुळात बस्ती ही एकमेव अशी चिकित्सा आहे की जिच्यामुळे शरीरात जो साठलेला वात असतो तो आपण बाहेर काढू शकतो। म्हणजे त्या वाताला निर्हरणाला एक जागा होते बस्तीमुळे। आणि इतर कोणत्याही चिकित्सेमुळे असं होत नाही। बरेचदा आपण असं बघतो की दुखण्यावर पेनकिलर घेतली जातात, मग तात्पुरतं दुखणं थांबतं, मग दुसऱ्या दिवशी पुन्हा वाढतं। पण बस्ती ही चिकित्सा अशी आहे की ज्यामुळे अपुनर्भव चिकित्सा आपण तिला म्हणू शकतो की एकदा आपण 8 दिवसाचं, 16 दिवसांचं किंवा 21 दिवसांचं हे बस्तीचं जे शेड्यूल असतं ते जर व्यवस्थित तो क्रम आपण केला तर पुन्हा ते दुखणं सहसा बळावत नाही। तर आणि विशेषतः हा पावसाळ्याचा जो हा ऋतू आहे हा बस्तीसाठी खूप चांगला आहे। म्हणजे या दिवसामध्ये बस्ती नक्की घ्यावा। ज्यांना संधेदुखी आहे, पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे, त्यानंतर स्पॉन्डिलायटिस आहे, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, लंबार स्पॉन्डिलायटिस, ज्यांना जखडण होते सांध्यांमध्ये विशेषतः, तर अशा सगळ्या वेगवेगळ्या आजारांमध्ये बस्तीचा खूप चांगला उपयोग होतो। या व्यतिरिक्तही अनेक आजार आहेत। स्त्रियांमध्ये ज्या पाळीच्या तक्रारी असतात त्यासाठी पण बस्ती उपयुक्त ठरतो। त्यानंतर वेट लॉससाठी बस्तीचा खूप चांगला उपयोग होतो। वेट गेनसाठी पण बस्ती आपण देतो। असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बस्ती आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये वर्णन केले आहेत आणि शास्त्रीय पद्धतीने आपण ते आपल्या इथे स्वतः ती सगळी औषधं आपण तयार करून ते बस्ती त्या रुग्णाला जो योग्य बस्ती असेल त्यानुसार आपण ते बस्ती आपल्या इथे देत असतो। तर बस्ती चिकित्सेचा सगळ्यांनी या ऋतूमध्ये, वर्षा ऋतूमध्ये विशेषतः नक्की लाभ घ्यावा। अधिक माहितीसाठी संपर्क करावा, दिलेला नंबर आहेच। धन्यवाद।